असे आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं हित कधीही महत्त्वाचं असतं. महत्त्व कुणाला द्यावं, का द्यावं आणि कशामुळे द्यावं हे व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये असतं. पहा, अति महत्त्व दिलं तर समोरच्या माणसांच्या महत्त्वाकांक्षा वाढतात आणि आपला लोभ वाढतो. हे बारीक बारीक लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. सतत जर आपल्या बुद्धीचा, आपल्या चालाकीचा, हुशारीचा गैरफायदा जर घेत असेल तर कुठंतरी आपण आपलं अस्तित्व थोडंसं आपल्या स्वतःच्या विकासाकडे फोकस करावं लागतं. फोकस हा अत्यंत स्वकल्याणासाठी आवश्यक आहे. आपण जर भरकटत गेलो, दिशाहीन वागलो तर आपली अवनती अपकीर्ती व्हायला वेळ लागत नाही. व्यसन हे कुठलंही असो ते माणसाचं आरोग्य बिघडवतं आणि अर्थकारण बिघडवतं. एकदम महत्वाचं. व्यक्तिमोह हा सुद्धा व्यसनाचाच भाग आहे. पहा, आलं लक्षात. ठराविक व्यक्तीच्या मोहजाळामध्ये चांगलं बोलतोय म्हणून आपण त्याच्या बोलण्यावर भाळून जाऊन एक प्रकारचं तेही एक व्यसन आहे. पहा, कथा वेगळीकडे जाते, तोडगे वेगळीकडे चाललेत. म्हणजे माणसांचा वापर बुद्धी न चाणक्षणे अशी लोक असतात जे वाणीनं भुलवतात. लोक तर काय बिचारी भोळी भाबडी आहेत. संसारामध्ये, प्रपंचामध्ये, जीवनामध्ये अनंत प्रश्न असले की लोक एकत्र येतात. काहीतरी आपला जीवनाचा उद्धार होईल, कल्याण होईल, ही भोळी भाबडी अपेक्षा असते. व्यक्ती स्वातंत्र्य कळलं नाही, स्वतःची प्रगल्भता कळली नाही, स्वतःचं अस्तित्व ओळखून आलं तर ठराविक व्यक्तीच्या मोहामध्ये आपण कसे गुरफटतो, कसे गुंततो हेच कळत नाही. फार गर्दी होती, ऐकायला भरपूर लोक होते, सांगतात खूप चांगलं. जेवायला फुकट होतं. 7 दिवस यथेच्छ खरा कसा काळ गेला कळलं नाही. ही माणसाची समजूत आहे. पण व्यक्तिगत वैयक्तिक प्रपंच हा रोज नित्य नियमानं आपल्या कुटुंबाला कल्याणकारक काहीतरी कर्म करून आपली उपजीविका चालवण्यासाठी केलेलं कर्म हेच खरं कर्म आहे. वेळ गेला, तारीख गेली. व्यक्ती समूहाचे कष्टाची वेळ 7-7 दिवस जर व्यक्ती समूहाचे कष्टाचे दिवस, कारण मनुष्यबळाच्या बुद्धीचा व्यक्तिगत रोजगार तो सोडून जर आपण एखाद्या ठराविक व्यक्तीच्या मोहपाशामध्ये जर काही भलं होईल या अपेक्षेनं जर आपण जात असू तर ते अज्ञानच होईल. जेव्हा ज्ञान वाढतं, समज येते,
लाईफ मॅनेजमेंट महत्त्वाचा प्रश्न बरं का. उत्तर आहे लाईफ मॅनेजमेंट. भिंतीवरलं घड्याळ, भिंतीवरलं कॅलेंडर तुमच्या वेळेचं, तुमच्या तारखेचं, तुमच्या विकासाचं मोजमाप असण्यासाठी त्या दिवशी तुम्ही किती कर्म केले, तुम्ही आउटपुट काय निघला, रिटर्न्स महत्वाचे. शेतीवाडी सोडून, आपले रोजचं काम सोडून ठराविक व्यक्तीच्या मोहपाशामध्ये जर समुदाय जर जात असतील, व्यक्तीचं मूल्य, व्यक्तीच्या आयुष्याचा, विकासाचा परवाचा काळ असाच व्यर्थ जातोय. टाइम व्हॅल्यू, डेट व्हॅल्यू आणि शारीरिक क्षमतेचा उत्साही आपल्या बलाची किंमत अजून तरी लोकांना लक्षात आली का नाही आली, हा एक प्रश्नार्थक मुद्रेनं प्रश्नच आहे. बुद्धिजीवी लोक, तर्कशास्त्राचे लोक, अर्थशास्त्राचे लोक या जनतेचा खरंच भोळेपणाचा फायदा घेतात, हे तितकंच खरं आहे. कळत नकळत काही प्रमाणात माणसं हुशार होतात, त्यांना त्यांचं मूल्यमापन कळतं, ते खरंच सुधारतात. विकास हा व्यक्तिगत वैयक्तिक पातळीवर रोज केला तर 5 वर्षामध्ये आपण बरंचसं काही नियोजन चांगलं करू शकतो. व्यर्थ वेळ गेला नाही, व्यर्थ तारीख गेली नाही, व्यर्थ रेंगाळलो नाही, ती मोहात आपण नाही गेलो, व्यसन नाही केलं, उद्योगी राहिलं तर हरिप्रिया लक्ष्मी खरंच प्रपंचाला वरदान ठरते. कारण कर्मातून फल आहे आणि फळातून माणसाचा विकास आहे. प्रोडक्टिव्हिटी अँड वर्किंग आवर्स इम्पॉर्टंट फॉर लाईफ. धन्यवाद.